कॉम्बिनेशन करतो, त्यापासून एक नवीन वेक्टर आपण मिळवतो, त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉम्पोजिशन. यामध्ये आपल्याला जो रिझल्टंट वेक्टर, नवीन वेक्टर जो मिळतो त्याला आपण म्हणतो रिझल्टंट वेक्टर. आणि दिस रिझल्टंट वेक्टर प्रोड्यूस द सेम इफेक्ट. तो रिझल्टंट वेक्टर तोच इफेक्ट तयार करतो जे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टर मिळून तयार करतात ओरिजिनल वेक्टर. आता फिजिक्स मध्ये आपण दोन सारख्या क्वांटिटीज ऍडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो. ओके, दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीची, दोन वेगवेगळ्या टाइपच्या क्वांटिटीची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन फिजिक्स मध्ये करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे दोन व्हेलॉसिटीची ऍडिशन करू शकतो किंवा दोन फोर्सची ऍडिशन करू शकतो किंवा दोन ऍक्सेलरेशनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकतो. पण दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज, जसं की मास आणि एक व्हेलॉसिटी आहे किंवा एक फोर्स आणि दुसरी व्हेलॉसिटी आहे, अशा फिजिकल क्वांटिटीची आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे पॉइंट्स. त्यानंतर आपण डिस्कस करत होतो कंपोजिशन मध्ये अल्जेब्रा, वेक्टर अल्जेब्रा. आपल्याला माहिती आहे की स्केलर क्वांटिटीज हॅव ओनली मॅग्निट्यूड. स्केलर क्वांटिटीला फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ युनिट. एक नंबर असतो, त्याच्यासोबत एक युनिट असतं. जसे की एका रॉडची लांबी आहे 15 मीटर, तर 15 हा एक नंबर आहे, त्याच्या मीटर सोबत मीटर हे त्याचं काय युनिट आहे. ओके, दुसऱ्या रॉडची लांबी आहे 10 मीटर, तर दोन्ही रॉडची लांबी किती झाली, तर 15 + 10. आपण सरळ सरळ आपल्या नॉर्मल अल्जेब्राचे रूल वापरून त्यांची बेरीज करतो. 15 + 10 किती होईल, 25 मीटर. म्हणजे जेव्हा आपण स्केलर क्वांटिटी बद्दल बोलतो तर आपण फक्त मॅग्निट्यूड बद्दल बोलतो, आणि मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ युनिट, सो दॅट वी कॅन ऍड दीज क्वांटिटीज, स्केलर क्वांटिटीज, बाय ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय और डिवाइड these स्केलर क्वांटिटीज बाय यूजिंग ए नॉर्मल अल्जेब्रा. रूल्स ऑफ नॉर्मल अल्जेब्रा. नॉर्मल अल्जेब्रा मध्ये आतापर्यंत तुम्ही नंबरची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जसा केला तसंच आपण स्केलर क्वांटिटीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करू शकतो, कारण की त्यांना फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं. पण जेव्हा आपण वेक्टर क्वांटिटी बद्दल डिस्कस करतो तर आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड पण डिस्कस करावं लागतं, आणि त्या क्वांटिटीला आणखी काय असतं, डायरेक्शन पण असतं. म्हणजे जेव्हा आपल्याला दोन वेक्टर क्वांटिटीची ऍडिशन करायची असेल किंवा सबट्रॅक्शन करायची असेल, सो वी हॅव टू कीप इन माइंड दॅट इट हॅज डायरेक्शन ऑल्सो. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल नेहमी की वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन असतं, आणि त्या डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडवरून ठरतं की त्या दोन क्वांटिटीची काय होणार, बेरीज होणार का सबट्रॅक्शन होणार. ठीक आहे, तर मग आपण त्यासाठी काही रूल्स पाहिले होते, वेक्टर अल्जेब्राचे रूल्स. म्हणजे दोन वेक्टर क्वांटिटीचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कशी करायचं यासाठी आपल्याला काही नियम दिलेले आहेत, आणि त्या नियमालाच काय म्हणले आपण, वेक्टर अल्जेब्रा. ठीक आहे, तर मग आपण काय पहिला नियम शिकलो होतो, काय, जेव्हा दोन वेक्टर क्वांटिटीची डायरेक्शन सेम असते, दोन वेक्टर क्वांटिटीज आहेत त्यांची डायरेक्शन सेम आहे. पहिला वेक्टर AB बार, it has magnitude 10 meter, and second vector is BC bar, it has magnitude of 15 meter. तो दोन्ही वेक्टरचे डायरेक्शन सेम आहे. आता हे वेक्टर्स इक्वल वेक्टर्स आहेत का, तर नाही, दोघांचं मॅग्निट्यूड डिफरंट आहे, म्हणून इक्वल वेक्टर्स नाही. हा, हे कोणते वेक्टर्स आहेत, पॅरलल वेक्टर्स आहेत. ओके, किंवा कोलिनियर वेक्टर्स आहेत, एकाच ऍक्सिसला पॅरलल आहेत. ओके, त्यांच्यात अँगल काय असेल, 0. ओके, तर जेव्हा दोन वेक्टर्स इक्वल वेक्टर्स असतील किंवा पॅरलल वेक्टर्स असतील किंवा दोन वेक्टरची डायरेक्शन सेम असेल, त्या केसमध्ये त्या दोन वेक्टरची काय होते, बेरीज. तर एक व्यक्ती ए पॉइंट पासून बी पॉइंटला डिस्प्लेस झाला 10 मीटरने, पुन्हा तो बी पॉइंट पासून सी पॉइंटला डिस्प्लेस झाला 15 मीटरने, तर तो ती बॉडी ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत डिस्प्लेस झाली, आणि ते डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट किती असेल, AB बार प्लस BC बार, म्हणजे दोघांच्या ऍडिशनच्या बरोबर 10 मीटर प्लस 15 मीटर किती येईल, AC ची व्हॅल्यू येईल 25 मीटर. ठीक आहे, म्हणजे इथे दोन वेक्टरची डायरेक्शन सेम जर असेल तर दोन वेक्टरची काय होते, बेरीज होते, त्यांच्या मॅग्निट्यूडची बेरीज होते. ओके, तर रिझल्टंट वेक्टर जो आहे तो आहे AC. तो त्या व्यक्तीला कुठे पोहोचायला, सी पॉइंटला, जे हे दोन वेक्टर मिळून इफेक्ट तयार करतात. ठीक आहे, म्हणून
याला काय म्हणतो आपण, म्हणून याला म्हणतो आपण रिझल्टंट वेक्टर. दिस AC bar is called resultant vector. It produces the same effect. This vector reaches the body at point C, which is produced by these two vectors AB and BC. ठीक आहे. तर जेव्हा दोन वेक्टरची डायरेक्शन सेम असेल किंवा दोन वेक्टर पॅरलल असतील किंवा इक्वल वेक्टर्स असतील, अशा दोन वेक्टरची काय होते, बेरीज करतो आपण. दुसरी केस आपण जे डिस्कस केली होती, जर दोन वेक्टर अपोजिटली डायरेक्टेड असतील, दोन वेक्टर अपोजिटली डायरेक्टेड आहेत, वेक्टर आहे AB, ओके, आणि दुसरा वेक्टर आहे BC. ठीक आहे. हा वेक्टर AB बॉडीला डिस्प्लेस करतोय बाय 10 मीटर. ओके. तर हा कुणीकडे डायरेक्टेड आहे, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे. तर मग आपण इथे AB ला काय लिहिणार आहे, तर मायनस. का? कारण याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन अपोजिट आहे. BC त्या बॉडीला डिस्प्लेस करते 15 मीटरने कुणीकडे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. मग इथे काय म्हणजे काय असेल, प्लस असेल. ओके. तर ह्या दोन वेक्टरची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. म्हणून तयार होणारा जो वेक्टर असेल AC, तो या दोघांच्या ॲडिशनच्या बरोबर असेल, AB प्लस BC. पण AB काय आहे, त्याच्या अपोजिट आहे, म्हणून इथं काय घेतो आपण, मायनस. तर मायनस 10 मीटर हे AB चं मॅग्निट्यूड आणि BC चं मॅग्निट्यूड 15 मीटर. प्लस 10, 15 मधून 10 गेले किती राहतील, प्लस 5. म्हणजे बॉडी डिस्प्लेस झाली आहे A पॉइंट पासून C पॉइंट पर्यंत किती डिस्टन्सनं, 5 मीटर. म्हणजे हे जे वेक्टर आहे AC, तो कोणीकडे डायरेक्ट असेल, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, म्हणून इथं काय आहे, पॉझिटिव्ह. ओके. तर जर दोन वेक्टरची डायरेक्शन अपोजिट असेल किंवा दोन वेक्टर अँटी पॅरलल वेक्टर्स असतील किंवा दोन वेक्टर अपोजिट वेक्टर्स असतील, अपोजिट वेक्टर असतील तर सरळ सरळ वजाबाकी होईल. समजा हा वेक्टर आहे AB बार 5 मीटर, दुसरा वेक्टर आहे BC बार हा पण किती आहे, 5 मीटर. पण हा वेक्टर आणि हा वेक्टर अपोजिट डायरेक्ट आहे, मग आपण लिहू शकतो BC बार इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ AB. BC बार AB चा काय, निगेटिव्ह वेक्टर आहे, किंवा AB हा BC चा काय, निगेटिव्ह वेक्टर आहे. तर अशा दोन वेक्टरची बेरीज समजा AC बार इक्वल्स टू काय, AB प्लस मायनस BC येते, मायनस BC, कारण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. प्लस मायनस मायनस, तर दोघांची सबट्रॅक्शन होईल. 5 मीटर वजा 5 मीटर किती, 0. म्हणजे अपोजिट वेक्टर जर असतील किंवा निगेटिव्ह वेक्टर जर असतील, तर त्या दोन वेक्टरची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला एक वेक्टर मिळतो AC, त्याचं मॅग्निट्यूड काय असेल, 0. म्हणजे हा कोणता वेक्टर असेल, नल वेक्टर. कोणता वेक्टर असेल, हा नल वेक्टर. ओके. नल वेक्टर म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड काय, 0, इट हॅज पर्टिक्युलर डायरेक्शन. तर AC कशापासून मिळालं आपल्याला, या दोन अपोजिट वेक्टरच्या बेरीजपासून. अपोजिट वेक्टरची बेरीज केली तर मॅग्निट्यूडची काय होईल, सबट्रॅक्शन. त्यांचं मॅग्निट्यूड सारखा असल्यामुळे वजाबाकी काही 0. आणि आपल्याला जो मिळणारा वेक्टर असतो तो असतो नल वेक्टर. इट हॅज मॅग्निट्यूड बट इट हॅज पर्टिक्युलर डायरेक्शन. समजले? समजले? काय विचारतो? नेक्स्ट. ठीक आहे. पुढचं लक्ष द्या. आता पुढे आपण डिस्कस करणार काय माहिती का, इथे या दोन्ही केसमध्ये एक तर डायरेक्शन सेम आहे किंवा डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. ओके. पण डायरेक्शन जर अशी असेल तर काय करायचं, दोन वेक्टरची डायरेक्शन अशी, एक वेक्टर असा इकडे डायरेक्टेड आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, दुसरा वेक्टर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस कडे डायरेक्टेड आहे वर. हा पहिला वेक्टर आहे A बार, दुसरा वेक्टर आहे B बार. हे दोन्ही वेक्टरची डायरेक्शन एक तर सेमही नाहीये आणि अपोजिट नाही. तर अशा केसमध्ये या दोन वेक्टरची काय करायची, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची? ऍडिशन करायची तर कशी करायची, सबट्रॅक्शन करायची तर कशी करायची? ठीक आहे. तर अशा वेक्टरची ऍडिशन कशी करता येईल? ओके. लक्ष द्या. इथं हे दोन वेक्टर्स सेम डायरेक्शन पण नाहीत आणि अपोजिट डायरेक्शन पण नाही, बरोबर आहे.
ओके, दोघांची डायरेक्शन वेगवेगळी आहे. ठीक आहे, बोथ दिस टू वेक्टर्स आर डायरेक्टेड इन डिफरंट डायरेक्शन. असेच म्हणून नाही, तुम्ही असे पण दाखवू शकता याला. या असे या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी आहे, वेगवेगळी आहे. तर मग अशा वेक्टरची ॲडिशन आपल्याला कशी करता येईल, अशा वेक्टरची ॲडिशन कशी करायची. ओके, तर यासाठी आपण एक रूल शिकणार आहे, तो आहे नॉट क्लिअर सर. अरे एक नॉट क्लिअर काय, साऊंड नॉट क्लिअर. ब्लर होतंय का? एक मिनिट हा, एक मिनिट थांबा. किशोर ब्लर होतंय का? काय ऑल क्लिअर काय? नाव क्लिअर. ठीक, हे बघा, तुमची रेंजची अडचण असेल, मधामध्ये तुम्ही पुन्हा डिस्टर्ब करत जाऊ नका. तुमचे मॅसेज पडतच राहतात आणि मी तर मॅसेज कधी कधी पाहत असतो, तर मला वाटतं की तुम्हाला टॉपिकच समजत नाही. ठीक आहे, बरोबर आहे. दिसतच नसेल तर टॉपिकही कसा समजणार, दिसतच नसेल टॉपिक कसा कळेल. लक्ष द्या, इथं मी काय सांगतोय, आपण आतापर्यंत काय डिस्कस केलं होतं, जर दोन वेक्टरची डायरेक्शन सेम असेल तर काय करतो, ॲडिशन. दोन वेक्टरची डायरेक्शन अपोजिट असेल तर काय करतो आपण, सबट्रॅक्शन. पण आता समजा दोन वेक्टर असे आहेत, एक वेक्टर असा डायरेक्टेड आहे आणि एक वेक्टर असा डायरेक्टेड आहे. इट हॅज मॅग्निट्यूड अँड दे हॅव डायरेक्शन, बट देअर डायरेक्शन्स आर नाउ डिफरंट. यांच्या डायरेक्शन आता डिफरंट आहे, वेगवेगळे आहेत. पॅरलल आहेत आणि अँटी पॅरलल आहेत, सेम आहे नाही तर अपोजिट आहे. मग अशा केसमध्ये या दोन वेक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी करायची, तर त्यासाठी एक रूल आहे, तो रूल आहे ट्रायंगल लॉ. हा खूप महत्त्वाचा रूल आहे, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन. अशा दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची, कोणत्या रूलने करायची. सो लेट अस कन्सिडर टू वेक्टर्स आर गिवन टू अस. वन वेक्टर इज वेक्टर a bar which is directed towards a positive x axis and another vector. लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, दुसरा जो वेक्टर आहे, this second vector starts from same point at which first vector terminates. दुसरा वेक्टर त्याच पॉइंट पासून स्टार्ट होतोय ज्या पॉइंटला पहिला वेक्टर टर्मिनेट झालाय, संपलाय, त्याच पॉइंट पासून दुसरा वेक्टर स्टार्ट करतोय. दुसरा वेक्टर आहे b बार. ठीक आहे, तर अशा दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची, तर इथे आपण रूल वापरणार कोणता, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे, तर ह्या दोघांचा जो रिझल्टंट वेक्टर असेल तो असेल कोणता, हा तिसरा वेक्टर. ठीक आहे, याला आपण म्हणून वाटलं. ठीक आहे, पहिला वेक्टर आपण घेऊ AB बार आणि दुसरा वेक्टर आपण घेऊ BC बार. ओके, पहिला वेक्टर जिथं टर्मिनेट होतोय बी पॉइंटला, त्याच पॉइंट पासून दुसरा वेक्टर स्टार्ट होतो. ठीक आहे, तर ह्या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन डिफरंट आहे आणि हे दोन वेक्टर या ट्रायंगलच्या दोन साइड असतील. हे दोन्ही वेक्टर काय, हे ट्रायंगल तयार होतं ABC आणि या ट्रायंगलच्या हे BC बार आणि AB बार या दोन काय आहेत, साइड आहेत. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही वेक्टर्स इन ऑर्डर आहेत. इन ऑर्डर म्हणजे काय, तर पहिल्या वेक्टरचा जो टर्मिनल पॉइंट आहे तोच दुसऱ्या वेक्टरचा काय आहे, स्टार्टिंग पॉइंट. दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट म्हणजे आपल्याला दोन वेक्टर दिलेले आहेत, AB बार आणि BC बार. हे दोन वेक्टर ह्या ABC या ट्रायंगलच्या दोन साइड्स आहेत. ओके, त्यांचं मॅग्निट्यूड माहिती आहे, डायरेक्शन माहिती आहे.
आणि हे दोन्ही वेक्टर ए बी बार आणि बी सी बार इन ऑर्डर आहेत. इन ऑर्डर म्हणजे काय? तर इन ऑर्डर म्हणजे पहिल्याचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट. पहिल्याचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्याचा काय असेल? स्टार्टिंग पॉइंट असेल. तर अशा दोन वेक्टरला कोणते वेक्टर म्हणायचं? इन ऑर्डर वेक्टर्स. ठीक आहे. तो या दोन वेक्टरचा जो रिझल्टंट असतो, या दोन वेक्टरचा रिझल्टंट हा काय असतो? ही तिसरी साइड, या ट्रायंगलची जी तिसरी साइड असते ती या दोन वेक्टरचा काय असते? रिझल्टंट असते. ठीक आहे. हा तिसरा वेक्टर AC बार इज द रिझल्टंट वेक्टर. यालाच कोणता वेक्टर म्हणतात? रिझल्टंट वेक्टर. हा रिझल्टंट वेक्टर तोच इफेक्ट तयार करतो जे इफेक्ट हे दोन वेक्टर मिळून तयार करतात. हे दोन वेक्टर्स मिळून तयार करतात. म्हणून आपण लिहू शकतो रिझल्टंट वेक्टर AC बार इज इक्वल टू द सम ऑफ these two vectors AB bar plus BC. ठीक है. तो ट्रायंगल लॉ काय सांगतो लक्षात घ्या. इफ टू वेक्टर्स, मी स्टेटमेंट लिहून देतो. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, सारख्या टाइपचे, एक तर दोन्ही व्हेलॉसिटीज आहेत किंवा दोन्ही डिस्प्लेसमेंट आहेत किंवा दोन्ही ऍक्सेलरेशन आहे किंवा दोन्ही फोर्स आहे. सेम टाइप. सेम टाइप म्हणजे सारख्या क्वांटिटीज ऍडिशन होते किंवा सबट्रॅक्शन होते फिजिक्स मध्ये, म्हणून इथे सेम टाइप. If two vectors of same type represented in magnitude and direction, या दोन वेक्टरची AB आणि BC या दोन्ही वेक्टरची आपल्याला काय दिलेली आहे? मॅग्निट्यूड दिलेली आहे आणि डायरेक्शन दिलेली आहे. रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आणि हे दोन वेक्टर काय आहेत? त्या ABC या ट्रायंगलच्या दोन साइड आहेत. ओके. AB आणि BC या दोन काय आहेत? साइड आहेत. कशाच्या? त्या ट्रायंगलच्या. So if two vectors of same type represented in magnitude and direction by two sides of triangle. त्या ट्रायंगलच्या काय आहेत? साइड्स आहेत. आणि हे वेक्टर्स कसे आहेत ना? AB वेक्टरचा जो टर्मिनल पॉइंट आहे B पॉइंट हा BC वेक्टरचा काय? स्टार्टिंग पॉइंट आहे. ओके. So if two vectors of same type represented in magnitude and direction by two sides of triangle taken in order. Taken in order चा अर्थ काय? Taken in order. Taken in order म्हणजे पहिल्या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट आहे. Taken in order. Then their resultant, म्हणजे त्यांचा रिझल्टंट असं जर असेल, दोन वेक्टर त्यांचं मॅग्निट्यूड दिले, डायरेक्शन दिली, हे दोन वेक्टर ट्रायंगलचे दोन साइड्स आहेत आणि हे दोन्ही वेक्टर कसे? इन ऑर्डर आहेत. पहिल्याचा टर्मिनल पॉइंट दुसऱ्याचा काय आहे? स्टार्टिंग पॉइंट आहे. देन देअर रिझल्टंट, म्हणजे या दोन वेक्टरचा रिझल्टंट, देन देअर रिझल्टंट is represented in magnitude and direction. या दोघांचा रिझल्टंट दाखवला जातो कशाला? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बाय थर्ड. ही जी तिसरी साइड असेल ट्रायंगलची, ही या दोघांची काय असेल? रिझल्टंट. थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. या दोघांचा काय असेल? रिझल्टंट. थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. जो हा तिसरी साइड कुठून स्टार्ट होईल? पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून आणि टर्मिनेट होते सेकंड वेक्टरच्या टर्मिनल पॉइंट. AB चा पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट काय? A आणि दुसऱ्या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट काय? C. तर हा रिझल्टंट वेक्टर पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि टर्मिनेट होतोय कुठं? दुसऱ्या वेक्टरच्या टर्मिनल पॉइंट. ओके. which is starting from, हे नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे. starting from initial point of first vector, सुरुवातीचा पॉइंट, initial point of first vector and terminate at
फायनल पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर किंवा टर्मिनल पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर, टर्मिनल पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. ओके, ते आहे स्टेटमेंट. हे आहे ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट. ओके, काय आहे स्टेटमेंट? इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप ए बी बार आणि बी सी बार, हे दोन वेक्टर आहेत सारख्या टाइपचे, एक तर दोन्ही व्हेलॉसिटीज आहेत, एक तर दोन्ही फोर्स आहेत, किंवा दोन्ही एक्सेलरेशन आहेत, किंवा एक तर दोन्ही डिस्प्लेसमेंट आहे. ओके, यांचं काय काय दिलं आपल्याला? यांचं मॅग्निट्यूड दिले, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि हे दोन वेक्टर ट्रायंगलच्या काय दोन साइड आहेत, या ए बी सी ट्रायंगलच्या दोन साइड आहेत, रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि हे दोन्ही वेक्टर कसे आहेत? इन ऑर्डर. इन ऑर्डर म्हणजे पहिल्याचा टर्मिनल पॉईंट हा दुसऱ्याचा काय आहे? स्टार्टिंग पॉईंट. टेकन इन ऑर्डर, टेकन इन ऑर्डर. मग या दोघांचा रिझल्टंट कोणता असेल? देन दे रिझल्टंट, मग त्यांचा रिझल्टंट काय असेल? देन दे रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांचा रिझल्टंट रिप्रेझेंट केला जाईल मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ही राहिलेली जी साइड असेल त्या ट्रायंगलची ती असेल या दोघांचा रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर तोच इफेक्ट तयार करतो जे हे दोघे जण मिळून तयार करतात. ए बी आणि बी सी कोणता इफेक्ट तयार करतात? त्या व्यक्तीला कुठे पोहोचायचे? सी पॉइंटला. ए सी पण तोच इफेक्ट तयार करतो, सिंगल वेक्टर, म्हणून तो काय झाला? रिझल्टंट वेक्टर. ओके, तर हा जो रिझल्टंट वेक्टर आहे ती त्या ट्रायंगलची काय असेल? थर्ड साइड असेल. आणि जो कुठून स्टार्ट होतो, विच इज स्टार्टिंग फ्रॉम इनिशियल पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि कुठे जाऊन संपतोय? तर दुसऱ्या वेक्टरच्या टर्मिनल पॉइंटला जाऊन संपतोय. तर यालाच म्हणू आपण ट्रायंगल लॉ ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे, तर मग रिझल्टंट वेक्टर काय असेल? एसी हा असेल रिझल्टंट वेक्टर आर बार. आणि आर बार इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? ए बी बार प्लस बी सी बार. कंडिशन काय गरजेची आहे ते करण्यासाठी? दोन्ही वेक्टर कसे असणे गरजेचे? इन ऑर्डर. इन ऑर्डर म्हणजे पहिल्याचा टर्मिनल पॉईंट हा दुसऱ्याचा काय असणे गरजेचं आहे? स्टार्टिंग पॉईंट असणे गरजेचं आहे. त्याच केसमध्ये ह्या दोन वेक्टरचे ॲडिशन या तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर असेल. ए बी बार प्लस बी सी बार इक्वल्स टू आर बार. रिझल्टंट वेक्टर किंवा ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. ठीक आहे, तर असं कधी लिहिता येईल? जेव्हा दोन वेक्टर हे कसे असतील? इन ऑर्डर असतील तरच, अदरवाइज नाही. दिस इज कॉल्ड ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. समजलं ट्रायंगल लॉ? ठीक आहे, तर हा लॉ कधी वापरायचा? जेव्हा दोन वेक्टर पॅरलल नाहीत आणि अँटी पॅरलल नाहीत. ओके, अशा केसमध्ये हा लॉ तुम्ही वापरू शकता. ओके, तर ट्रायंगल लॉचा फॉर्म्युला, जर दोन वेक्टर इन ऑर्डर असतील तरच ह्या दोन वेक्टरची बेरीज ह्या तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर असेल. ओके, लक्षात आले? समजा मी दुसरी एक डायग्राम काढतो. ए बी आणि दुसरा आहे सी बी. ए बी बार आणि सी बी बार. ठीक आहे, तर मग हा आता या कंडिशन नुसार बरोबर आहे का? नाही, कारण की इथं पहिल्या वेक्टरचा जो टर्मिनल पॉइंट आहे तो दुसऱ्या वेक्टरचा काय आहे? दुसऱ्या वेक्टरचा काय आहे? टर्मिनल पॉइंट. ओके, म्हणजे हे दोन वेक्टर इन ऑर्डर नाही आहेत. आपल्याला काय सांगितलं? समजा एसी म्हणजे आपला तिसरा वेक्टर स्टार्ट व्हायला ए पॉइंट पासून कुठे चाललाय? सी कडे. कुठे चाललाय? ए पॉइंट पासून स्टार्ट होतोय सी पॉइंट कडे चालतो. आपल्याला एसी काढायला सांगितलं होतं, बरोबर आहे? तर ए पासून स्टार्ट होतोय, टर्मिनेट कुठे होतोय? एसी ला. तर आता एसी चा टर्मिनल पॉइंट हा सीबी चा काय आहे? स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे एसी आणि सीबी हे दोन वेक्टर काय झाले? इन ऑर्डर झालेत ना. काय झाले? इन ऑर्डर. कारण की एसी चा टर्मिनल पॉइंट हा सीबी चा काय आहे? स्टार्टिंग पॉइंट आहे. आपल्याला एसी काढायला सांगितलं होता. ठीक आहे, तर मग या दोघांची बेरीज होईल. या दोघांची काय बेरीज? आणि ती कशाच्या बरोबर असेल? ए बी च्या बरोबर. जे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत त्यांची बेरीज या तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर असेल. अगोदर आपण फक्त काय दिली होती? ए बी आणि सी बी दिले होते. पण हे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत का? नाही, कारण की पहिल्याचा जो टर्मिनल पॉइंट आहे तो दुसऱ्याचा पण काय टर्मिनल पॉइंटच आहे. आपल्याला काढायचं आहे तो एसी म्हणजे आपला तिसरा वेक्टर ए पासून स्टार्ट होतोय, टर्मिनेट कुठे होतोय? एसी ला, सी पॉइंटला. मग आपण तो काढून घेतला. एसी आणि सीबी ओके हे कसे आहेत? आता इन ऑर्डर आहेत. एसी चा टर्मिनल पॉइंट पहिल्या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्या वेक्टरचा काय? आता स्टार्टिंग पॉइंट आहे.
म्हणजे AC आणि CB हे इन ऑर्डर आहेत, या दोघांची बेरीज होईल आणि या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? AB च्या बरोबर. मग काय निघालं आपल्याला? तर AB बार इक्वल्स टू हे तिसरा वेक्टर आणि हे दोन वेक्टर इन ऑर्डर त्यांची बेरीज होईल AC बार प्लस BC बार. ओके, पण आपल्याला काय काढायचं सांगितलं? AC. तर AC काढायचं असेल तर BC बार इकडे आणा, तर काय होईल? वजाबाकी AB बार मायनस BC बार. आपल्याला काय करायचं होतं? AC काढायचं होतं ना. AB बार मायनस BC बार. इथं काय होईल? सबट्रॅक्शन. ठीक आहे, इथं काय केली आपण? बेरीज. ओके, कारण की इथं दिलेले दोन वेक्टर काय आहेत? इन ऑर्डर नाही आहेत. इथं दिलेले दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत, त्यांची बेरीज करतो आपण. इथे दोन दिलेले दोन वेक्टर इन ऑर्डर नाही तर त्यांची काय करतो आपण? सबट्रॅक्शन. CB बार. CB बार. ओके, समजलं? हे समजलंय का? भागवत खरवट. भागवत काय अडचण आहे का? स्पीकर ऑन करा आणि सांग काय अडचण आहे. आवाज येत नाही स्पीकर. ठीक आहे, मॅसेज कर काय अडचण असेल. भागवत ठीक आहे. तर लक्ष द्या, AB आणि CB हे दोन वेक्टर इन ऑर्डर नाही आहेत. आपल्याला काढायचं होतं AC, मग आपण AC वेक्टर काढून घेतला इथं. म्हणजे आपला जो तिसरा वेक्टर आहे तो A पासून स्टार्ट होते, C ला टर्मिनल होते. मग AC चा जो टर्मिनल पॉइंट आहे तो CB चा काय स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे AC आणि CB हे काय झाले? इन ऑर्डर. म्हणजे या दोघांची बेरीज ही तिसऱ्याच्या बरोबर असेल. पुन्हा आपण लिहिले AB बार इक्वल्स टू AC बार प्लस CB बार ट्रायंगल लॉ नुसार. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे? AC ते CB इकडे आला तर ते काय होईल? वजा. म्हणजे AC बार इक्वल्स टू AB बार मायनस CB बार. इथं त्या दोन वेक्टरची काय करतो आपण? सबट्रॅक्शन. इथं दोन वेक्टरचे काय करतो आपण? ऍडिशन. इन ऑर्डर असेल तर ऍडिशन, इन ऑर्डर नसतील तर काय होईल? सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे, समजलंय? ठीक आहे, ट्रायंगल लॉ समजलाय. हे स्टेटमेंट समजलंय का? स्टेटमेंट मध्ये बघा काय अडचण आहे. काय स्टेटमेंट? लक्ष द्या, इफ टू व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप, जर दोन वेक्टर असतील सारख्या प्रकारचे, त्यांचं काय दिले आपल्याला? रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांचं मॅग्निट्यूड दिले, डायरेक्शन दिले, आणि हे काय आहेत? तर हे त्या ट्रायंगलच्या दोन साइड आहेत, बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि हे कसे? टेकन इन ऑर्डर. म्हणजे पहिल्याचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट. देन त्या केसमध्ये त्यांची काय होईल? त्यांचा रिझल्टंट कशा रिप्रेझेंट केला जाईल? मॅग्निट्यूड डायरेक्शन बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. तर ती राहिलेली जी साइड असेल ट्रायंगलची ती असेल त्या दोघांचा रिझल्टंट असेल. आणि हा रिझल्टंट वेक्टर स्टार्ट होतो पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून आणि टर्मिनेट होतो दुसऱ्या वेक्टरच्या टर्मिनल पॉइंट. ठीक आहे, तर रिझल्टंट वेक्टर बरोबर असेल दोन इन ऑर्डर वेक्टरच्या ऍडिशनच्या बरोबर. ओके, आणि जर दोन वेक्टर इन ऑर्डर नसतील तर रिझल्टंट वेक्टर बरोबर असेल दोन वेक्टरच्या सबट्रॅक्शनच्या बरोबर. ठीक आहे, समजलं? कोणाला काय अडचण आहे प्लीज सांगा. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? समजलं? याचा एक स्क्रीनशॉट घ्या. एक स्टेटमेंट तुमच्याकडे राहू द्या. बुक मध्ये तर आहेच. ठीक आहे, बुक मध्ये आहे. एक स्क्रीनशॉट राहू द्या. स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला असेल तर सांगा. घेतला का? ठीक. तर नेक्स्ट आपण आता पाहणार आहे पॉलीगॉन लॉ. पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ते इरेज करतो मी आता. तर पॉलीगॉन लॉ समजून घेण्यासाठी पण आपण ट्रायंगल लॉचा यूज करणार बरं का, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट लॉ आहे पॉलीगॉन. पॉली मीन्स व्हॉट? पॉलीगॉन लॉ. पॉली मीन्स मेनी. पॉलीचा अर्थ बरेच. ठीक आहे, मेनी जास्त, एकापेक्षा दोन किंवा तीन पेक्षा जास्त. तर समजा आपल्याला दोन किंवा तीन पेक्षा जास्त वेक्टर दिलेले आहेत.
आतापर्यंत आपण डिस्कस केलं ट्रायंगलला फक्त 2 वेक्टरला ऍप्लिकेबल आहे. पुढे आपल्याला कोणता शिकायचा होता? पॉलिगॉन लॉ. पॉलिगॉन लॉ म्हणजे 2 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर्स असतील. तर समजा आपल्याला वेक्टर्स दिलेले आहेत 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेक्टर्स दिलेले आहेत. हा पहिला वेक्टर आहे ए बार, ए बी बार, जो ए पॉइंट पासून स्टार्ट होतोय बी पॉइंटला टर्मिनेट होतो. दुसरा वेक्टर आहे बी सी बार, हा बी सी बार जो बी पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि सी पॉइंटला टर्मिनेट होतो. तिसरा वेक्टर आहे सी डी बार, ठीक आहे, हा सी पॉइंट पासून स्टार्ट होतो आणि डी पॉइंटला टर्मिनेट होतो, डी पॉइंट. चौथा वेक्टर आहे डी ई बार, हा डी पॉइंट पासून स्टार्ट होतो टर्मिनेट होतो ई पॉइंटला. तर इथं नंबर ऑफ वेक्टर दिलेले आहेत आपल्याला. हे काय 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेक्टर्स आहेत म्हणून याला काय म्हणतो आपण पॉलिगॉन. ही जी डायग्राम आहे हिला एकापेक्षा 2 किंवा 3 पेक्षा जास्त साईड 1 2 3 4 5 किंवा आणखी एखादा वेक्टर घ्या ई एफ बार, जो ई पॉइंट पासून स्टार्ट होतो एफ पॉइंटला. तर किती साईड आहेत? 1 2 3 4 5. 3 पेक्षा जास्त साइड्स आहेत. तर इथे कोणता लॉ अप्लाय करू शकतो आपण? पॉलिगॉन लॉ. ठीक आहे. तर इथे आपल्याला वेक्टर दिलेले आहेत. पहिला वेक्टर ए बी बार, दुसरा बी सी बार, सी डी बार, डी ई बार आणि डी ई एफ बार. यांचं मॅग्निट्यूड दिलेले आणि डायरेक्शन पण आपल्याला दिलेली आहे समजा. ओके. आणि हे प्रत्येक वेक्टर कसा आहे? इन ऑर्डर. इन ऑर्डर म्हणजे पहिल्याचा स्टार्टिंग पॉइंट, पहिल्याचा टर्मिनल पॉइंट, दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट. ए बी चा टर्मिनल पॉइंट बी सी चा स्टार्टिंग पॉइंट आहे. बी सी चा टर्मिनल पॉइंट सी डी चा स्टार्टिंग पॉइंट आहे. सी डी चा टर्मिनल पॉइंट हा डी ई चा स्टार्टिंग पॉइंट आहे. डी ई चा टर्मिनल पॉइंट हा ई एफ चा स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे सर्व वेक्टर्स कसे आहेत? इन ऑर्डर आहेत. ठीक आहे. मग ही जी राहिलेली साइड असेल, ही राहिलेली साइड पॉलिगॉनची, ही या सर्वांचा काय असेल? रिझल्ट. ओके. द रिमेनिंग साइड ऑफ दिस पॉलिगॉन, या पॉलिगॉनची जी रिमेनिंग साइड आहे ही या सर्वांचा काय असेल? रिझल्टंट असेल. तर तो कुठून स्टार्ट होतो? स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर आणि टर्मिनेट ॲट टर्मिनल पॉइंट ऑफ लास्ट वेक्टर. ए पासून स्टार्ट होतो आणि कुठे टर्मिनेट होतो? एफ पर्यंत. ए एफ हा काय असेल? यांचा रिझल्टंट वेक्टर. हा काय असेल? याचा रिझल्टंट ए एफ. ठीक आहे. तर ही जी राहिलेली साइड आहे मी डॉटेड लाईन दाखवतो वाटल्यास. ए एफ ही असेल या सर्व वेक्टर्सचा रिझल्टंट असेल. ओके. तर आपण इथं काय करू माहिती आहे का? याला डिराइव्ह करू. ए एफ चं मॅग्निट्यूड किती असेल? ए एफ ची व्हॅल्यू किती असेल? तर आपण काय करू माहिती आहे का? ए पॉइंटला सी पॉइंट सोबत जोडून घेऊ ए सी. ए पॉइंटला डी पॉइंट सोबत जोडून घेऊ ए डी. ए पॉइंटला ई पॉइंट सोबत जोडून घेतलं ए ई. ठीक आहे. ओके. तर मग आपण आता एक समजा पहिला पॉइंट घेऊ, पहिला ट्रायंगल घेऊ. कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. इथे कोणता लॉ अप्लाय करू शकतो आपण? आता ट्रायंगल लॉ. कारण की ए बी आणि बी सी इन ऑर्डर आहे. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? तिसऱ्याच्या बरोबर, म्हणजे ए सी च्या बरोबर. म्हणजे अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय लिहिता येईल आपल्याला? की ए बी सी मध्ये हे ए बी जो आहे वेक्टर आणि बी सी जो आहे ते इन ऑर्डर आहे. त्या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? ए सी च्या बरोबर. तर ए सी बार इक्वल्स टू काय लिहायचं आपल्याला? ए बी बार प्लस बी सी बार. ए बी बार प्लस बी सी बार. याला इक्वेशन नंबर 1 लावतो. ठीक आहे. आता पुढचा ट्रायंगल कोणता आहे आपला? ए सी डी. कन्सिडर ट्रायंगल ए सी डी. कोणता ट्रायंगल कन्सिडर करू? ए सी डी. ओके. आता ही ए सी आणि सी डी, ए सी चा जो टर्मिनल पॉइंट आहे तो सी डी चा काय आहे? स्टार्टिंग पॉइंट आहे. ए सी आणि सी डी कसे इन ऑर्डर आहेत. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? ए डी च्या बरोबर, तिसऱ्या साइडच्या बरोबर. त्या ट्रायंगलची तिसरी साइड कोणती? ए डी. ए डी बार अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ, काय लिहिता येईल आपल्याला?
तर AC आणि CD इन ऑर्डर आहेत. तर या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? ADच्या बरोबर असेल. ADच्या बरोबर. मग AC ची व्हॅल्यू किती आहे? AC ची व्हॅल्यू आपण वर काढली. काय? AB बार प्लस BC बार इथे ठेवून द्या. AC ची व्हॅल्यू, ही AC ची व्हॅल्यू इथे ठेवून दिली. ओके, प्लस CD बार. हे कशावरून? फ्रॉम इक्वेशन 1 एक वरून. म्हणजे AD ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. AD बार याला इक्वेशन नंबर 2 नाव. नेक्स्ट ट्रायंगल जो आहे तो आहे ADE. कन्सिडर ट्रायंगल ADE. दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू आपण ADE. आता AD चा टर्मिनल पॉइंट हा DE चा स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे AD आणि DE हे इन ऑर्डर आहेत, बरोबर आहे. आणि ह्या दोघांची बेरीज बरोबर असेल कशाच्या? AE च्या. ही AE जी आहे या दोघांची काय आहे? थर्ड साइड आहे. तर मग आपण ट्रायंगल लॉ नुसार अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ काय लिहिता येईल? AD प्लस DE AE बार ही असेल त्यांची थर्ड साइड. रिझल्टंट वेक्टर AE इक्वल्स टू AD बार प्लस DE बार. मग AD ची व्हॅल्यू आपण वर काढली ही फ्रॉम इक्वेशन 2. काय लिहिता येईल? AE बार इक्वल्स टू AB बार प्लस BC बार प्लस CD बार प्लस DE राहिली. ओके, याला कशावर दिलं आपण? फ्रॉम इक्वेशन 2. आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणतो आपण? 3. आता राहिला कोणता ट्रायंगल? हा AEF लास्ट. AEF कन्सिडर ट्रायंगल AEF. AF लक्षात घ्या, AE चा टर्मिनल पॉइंट हा EF चा काय आहे? स्टार्टिंग पॉइंट. डायग्राम लक्षात येत असेल. AE चा टर्मिनल पॉइंट हा EF चा काय? स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे AE आणि EF इन ऑर्डर आहेत. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? थर्ड साइडच्या बरोबर. थर्ड साइड कोणती आहे? AF. AF काय असेल त्यांचा रिझल्टंट अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ? AF इक्वल्स टू AE प्लस EF. ठीक आहे. मग AE ची व्हॅल्यू आपण काय दिली वर इथे? इक्वेशन नंबर 3. AE ची व्हॅल्यू पुट अप करा तिथे. AF इक्वल्स टू काय लिहितात आपल्याला? AF बार इक्वल्स टू म्हणजे आपला रिझल्टंट वेक्टर R बार बरोबर असेल कशाच्या? AE ची व्हॅल्यू AB बार प्लस BC बार प्लस CD बार प्लस DE बार आणि प्लस हे EF बार. EF बार. तर त्या सर्व वेक्टरच्या ॲडिशनच्या बरोबर हा काय असेल? रिझल्टंट वेक्टर. राहिलेला वेक्टर जी राहिलेली साइड होती पॉलिगॉनची ती या सर्व वेक्टरच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर इथं काय केलं आपल्याला? 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेक्टर्स इन ऑर्डर दिले बाय साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन. इनकम्प्लीट पॉलिगॉनच्या ह्या साइड्स आहेत. आणि प्रत्येक वेक्टर कसा आहे? इन ऑर्डर आहे. तर त्यांचा जो रिझल्टंट असेल या सर्वांचा रिझल्टंट तो कशा रिप्रेझेंट केला जातो? रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय रिमेनिंग साइड ऑफ पॉलिगॉन. ही जी AF जी राहिलेली साइड आहे ही त्याचा रिझल्टंट असेल. आणि तो रिझल्टंट वेक्टर कशाच्या बरोबर असेल? तर तो त्या प्रत्येक वेक्टरच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ठीक आहे. समजले? पॉलिगॉनला समजलाय का? नसेल समजलं तर उद्या वाटल्यास आपण आणखी एकदा रिपीट करू याला. थोडं फास्ट सांगितलं पण इथं ट्रायंगल लॉचाच यूज केला. समजलंय का नाही एकदा सांगा मला. ठीक आहे. काहीला समजलंय, काही राहिले तर उद्या आपण वाटल्यास त्याचं स्टेटमेंट पाहणार असेल उद्या पुन्हा वाटल्यास मी रिपीट करतो पहिल्या 5-10 मिनिट. ठीक आहे. हां, सर्वजण लेफ्ट करा. वेळ झाला आपला. सर अरे सर
2 मिनिटं सुरू होईल कोणी लेफ्ट होणार चला झाले